हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते सगळ्यांना, जय भीम. मी सीमा, स्वागत आहे आपलं सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये. तर आता वाजत आलेले आहेत सकाळचे 6:40 झालेली आहेत. मुलगा कॉलेजला गेला, डबा वगैरे सगळा मी बनवून घेतला होता. तर आज मी ठरवलं होतं की या खिडकीचे आणि हॉलचा जो मधला दरवाजा आहे त्याचे पडदे धुवून काढायचे. तर सकाळी पाणी असतं आणि भरपूर पाण्यामध्ये असे मोठे मोठे कपडे धुवायला काढले ना तर स्वच्छ असे कपडे धुतले जातात. रोजच्या सारखीच नेहमीचीच लगबग आपल्या गृहिणींची असते. सकाळ झाली की पटापट, पटापट आपण आपल्या कामांच्या मागे लागलेलो असतो. जवळपास बऱ्याच गृहिणींच्या डोक्यामध्ये रात्रीच ही उद्याच्या कामाची लिस्ट तयार झालेली असते. सकाळी उठल्याबरोबर काय-काय करायचं आणि अगदी आपण ठरवल्याप्रमाणे सगळी कामं व्यवस्थित वेळच्या वेळेत करत असतो. बरं एखादं काम थोडंसं पुढे जरी ढकललं गेलं, तर त्यामुळे होणारा वेळ आणि त्या झालेल्या उशिरामुळे सगळी कामं कशी रेंगाळत जातात, रखडत जातात आणि त्यामुळे उशीर होतो. तर अशी जर आपल्याला चिडचिड होत असते आणि ही चिडचिड जर आपल्याला म्हणजे करायची नसेल किंवा अशी चिडचिड आपल्याकडनं होऊ नये असं जर आपल्याला वाटत असेल ना, तर रात्री आपण थोडंसं कामाचं प्लॅनिंग आपण दुसऱ्या दिवशीचं केलं पाहिजे. तर आता मी ठरवलेलंच आहे, की 14 एप्रिल आलेली आहे म्हटल्यानंतर आणखीन 14 एप्रिलला 5 ते 6 दिवस आहेत. पण त्याआधीच रोज जर मी अर्धा-अर्धा तास जर थोडी-थोडी साफ करायला दिला, तर माझं घर सगळं साफ होऊन जाईल. तर मी काय केलं गेल्या म्हणजे आता 1 ते 2 दिवसापूर्वी मी मस्तपैकी सगळं हॉल वगैरे झटकून घेतलं होतं. पंखे वगैरे सगळे साफ करून घेतले होते आणि ती जी धूळ वगैरे पडलेली तर ती सोफ्यावरती आणि पडद्यांवरती होती. तर जेव्हा पण आपण सिलिंग किंवा पंखे वगैरे साफ करतो ना, तर ते सगळे साफ करून झाल्यानंतरच पडदे आणि सोफ्याचे कव्हर आपल्याला नंतर साफ करायचे आहेत. कारण की सगळी धूळ त्याच्यावरती पडलेली असते. तर आज हे सगळे पडदे काढले आणि पाणी फोर्सने आहे सकाळी म्हणून मग म्हटलं की चला मशीनला आपण हे पडदे लावून टाकूया. आता इकडे मी मशीन लावून टाकते तोपर्यंत इकडे हे पडदे धुतले जातील आणि बाकीचं काम आता मी उरकून घेते. तर आता इकडे पडदे धुत आहे तोपर्यंत मी माझं सगळं उरकून घेते म्हणजेच माझी अंघोळ वगैरे मी आता करून घेणार आहे. सध्या तरी निलय आणि मीच आहोत घरामध्ये. त्याच्यामुळे मी माझं सगळं काम उरकून घेतलं. अंघोळ वगैरे माझी झाली आणि मग म्हटलं निलयला निवांत उठवेल. कारण की पाणी जवळपास 8:30 पर्यंत असतं. मग निवांत निलयला 7:15 पर्यंत जरी उठवलं, तरी तो आरामात म्हणजे त्याचं सगळं उरकून देते. सध्या तरी त्याचं प्लास्टर असल्यामुळे मलाच त्याचं सगळं उरकून द्यावं लागतं. कारण की प्लास्टरचा हात अजिबातच हलवायचा नाहीये. तर ना रोजच्या सारखंच इथे मी आता सध्या तरी निलयचं प्लास्टर असल्यामुळे हाताला मला मॉर्निंग वॉकला जायला मिळत नाहीये. पण मग असं घरामध्ये थोडंसं स्ट्रेचिंग किंवा मग थोडंसं झुंबा वगैरे आपण करू शकतो. तर थोडंसं म्हटलं की चला 10 ते 15 मिनिटं आपण स्वतःसाठी काढूच शकतो आणि ही 10 ते 15 मिनिटं आपण स्वतःसाठी काढलीच पाहिजेत. तर आता अंघोळ झाल्यानंतर इथे मी थोडंसं स्ट्रेचिंग वगैरे केलं. म्हणजे पूर्णपणे ना कधी-कधी असं होतं की आपले ना खांदे दुखतात किंवा मग उठताना, बसताना थोडंसं आपल्याला गुडघ्यामध्ये चमक वगैरे आल्यासारखी वाटते किंवा मग थोडंसं ना म्हणजे कंबर किंवा मग असं पाठीचा मणका थोडंसं आखडल्यासारखं होतं. तर मग ना अशा वेळेस आपण थोडीशी स्ट्रेचिंग वगैरे केली ना, तर पूर्णपणे आपलं शरीर पुन्हा लवचिक वगैरे होतं आणि मग हे जे काही पाठीचं किंवा मग खांद्यांचं हे जे दुखणं आहे ना, ते नाहीसं होतं. पण हे जे आहे स्वतःसाठी वेळ देणं, एक्सरसाइज करणं वगैरे, तर हे आपण रेग्युलरली केलं पाहिजे. नाहीतर मग आपल्याला ठराविक वयानंतर जाणवायला लागतं, की अरे बापरे! मला म्हणजे उठताच येत नाहीये किंवा चालताच येत नाहीये प्रॉपर किंवा मग गुडघेच फार दुखायला लागलेले आहेत. असे त्रास व्हायला लागतात आणि ही जी छोटी-छोटी एक्सरसाइज आहे ना, स्ट्रेचिंग वगैरे, तर ती आपल्या सांध्यांना, मसल्सला एक मजबुती देत असते आणि हे आपण करणं खूप गरजेचं आहे. आपलं शरीर ही एक खूप छान अशी देवाने दिलेली देणगी आहे आणि हे आपल्याला खूप जपून ठेवायचं आणि खूप याच्यावरती नंतर आपण कितीही पैसा खर्च केला ना, तर ते आपल्याला ते मजबूत असं शरीर मिळणार नाहीये आणि हे मजबूत शरीर मिळवण्यासाठी आपल्याला थोडंसं एक्सरसाइज आणि चांगला आहार घेणं तितकंच गरजेचं आहे. तर आता निलयला थोड्या वेळापूर्वी मी आवाज दिला, तर त्याचा तो उठून आता बसलाय थोडा वेळ, तर लगेचच डायरेक्ट अंघोळीला वगैरे जात नाही. तोपर्यंत म्हटलं, की चला इथे मी माझी मस्तपैकी एक्सरसाइज करून घेतली. असं पूर्णपणे शांत असलं ना घरामध्ये, तर एक्सरसाइज करायला देखील खूप छान असं वाटतं. एक हलकसं मंद असं म्युझिक मी लावलेलं होतं टीव्हीवरती आणि छान अशा या म्युझिकमध्ये मी माझी अशी एक्सरसाइज 10 ते 15 मिनिटाची करून घेतली. बरं एक्सरसाइज करण्यासाठी खूप सारा वेळ 1 ते दीड तास वगैरे असं दिलं पाहिजे किंवा तुम्ही जिममध्येच गेलं पाहिजे, असंही काही कंपल्शन नाहीये बरं का. जे जिममध्ये जातात ते उत्तमच आहे. पण ज्यांना जायला जमत नाही त्यांनी घरामध्ये अशा प्रकारचे एक्सरसाइज आपण नक्कीच करू शकतो.
तर आता किचनमध्ये आलेली आहे मी आणि आता भाजी चपातीची तयारी सुरू झालेली आहे. तर आता मटकीची जी मोड आलेली उसळ आहे, तर तीच आता मोड आलेली उसळ मी बनवतीये. तर इथे ना मी निलयला अंघोळ वगैरे घालत असताना ना माझ्या या ड्रेसवरचा जो सलवार आहे ना, तो पूर्णपणे भिजला होता. म्हणून मग मी तो चेंज केला आणि खाली आतमध्ये ना पेटीकोट वगैरे घातलेला आहे. तो मस्त कम्फर्टेबल असा हा ड्रेस तयार झाला होता. तर भाजी फोडणीला घातली, इकडे दिवाबत्ती वगैरे करून घेतली आणि गरमागरम चपाती बनवून निलयला आता नाश्ता देते. तर निलयचा फेव्हरेट नाश्ता गरमागरम असं चहा, चपाती आणि तूप लावलेली चपाती जर असेल ना, तर त्याला फार आवडते. पण ना आता त्याला भाजी चपाती आज खायची आहे. तर म्हटलं वाह! आज दिवस कुठे उगवला निलयचा. म्हणून मग मी त्याला आज भाजी चपाती खायला देतीये. त्याची फेव्हरेट अशी भाजी असेल ना, तर मग तो चहा वगैरे असं चपातीसोबत म्हणजे मागत नाही. मग त्याला ती भाजी आणि चपातीच हवी असते. तर सकाळचा नाश्ता भाजी चपातीचा देखील चांगलाच आहे. म्हणजे मॅगी किंवा मग इतर दुसरा कोणता नाश्ता करण्यापेक्षा मला असं वाटतं भाजी चपातीचा नाश्ता उत्तम आहे. तर आता इकडे म्हणजे गॅसवरती चपाती आहे तोपर्यंत निलयला इकडे मी नाश्त्याला दिलं होतं. तर त्याला आता एका हाताने काही चपाती मोडता येणार नव्हती. म्हणून मग मी ना त्याला असे तुकडे वगैरे करून दिले. मग तो असा टॅब बघत एक घास असा उचलून खात असतो. आता 3 पेपर त्याचे चुकलेले आहेत आणि निवांत हा मस्तपैकी आता सुट्टी लागली आहे असंच त्याच मूडमध्ये आहे सध्या तरी निलय. तर असो री एक्झाम होणार आहे आणि नंतर ते सगळं त्याला करावंच लागणार आहे अभ्यास वगैरे. किचनमध्ये सगळा स्वयंपाक वगैरे झाला. स्वयंपाक म्हणजे काय मी आता पूर्ण स्वयंपाक करणार नव्हते. कारण की आम्ही तिघं असलो ना, की आम्हाला पूर्ण स्वयंपाकाची कधीच आवश्यकता वाटत नाही. भाजी आणि चपाती, पापड वगैरे असेल ना, तर आमचा पूर्ण स्वयंपाक झालेला असतो तिघा मायलेकांसाठी. पण तेच जर यांचे पप्पा वगैरे असतील ना, तर सगळा स्वयंपाक मला बनवावा लागतो. अगदी आमटी किंवा पातळ डाळ वगैरे अशापासून सुक्या भाजीपर्यंत सॅलडपासून अगदी पापडापर्यंत हे सगळं करावं लागतं. त्याच्यामुळे ना आम्ही तिघं असल्यानंतर मी इतका काही हे करत बसत नाही कारण की मुलं ठराविकच खातात आणि त्यांच्यामध्येच मी देखील उरकून घेते. तर किचन सोटा पुसून घेतल्यानंतर रात्रीची जी काही भांडी मी वरती ठेवलेली लावून, तर ती पूर्णपणे सुकलेली होती. ती लावून घेतली आणि ही जी काही थोडीफार चपातीची आणि नाश्त्याची भांडी पडलेली 3-4 भांडी, तर ती आता हातासरशी लगेचच घासून ठेवते. जर आपण कंटाळा केला ना इथे, की थोडीशीच भांडी 2-3 की नंतर वगैरे घासेन, तर ते पुन्हा ना थोडी-थोडी करत मस्तपैकी असा ढिगारा साठला जातो आणि मग ते भांडे बघूनच घासायला कंटाळा येतो. तर लगेचच मी ही भांडी वगैरे घासून घेतली आणि आता हे किचन ओटा स्वच्छ करून घेते. म्हणजे पाणी वगैरे जे पडलं होतं भांड्यांचं, तर ते आता सगळं साफ करून घेतलेलं आहे. मस्त असं किचन आता स्वच्छ झालेलं आहे आणि असं झटपट वेळेच्या आधी कामं झाली ना, मस्त निवांत असा वेळ मिळतो आपल्याला घालवण्यासाठी. तर नखं थोडीशी वाढली होती माझी, तर म्हटलं की चला आज नखं काढून घेते. कारण की 2 ते 3 दिवसापासून मी ठरवत होते की नखं काढायचेत, नखं काढायचेत. तर म्हटलं की आज नखं हे काढून घेऊया. तर सगळी नखं वगैरे काढली आणि आता ही नखं जी खाली पडलेली ती उचलून फेकून देते. सध्या घरातच आहे त्यामुळे नखांना नेल पॉलिश वगैरे असं काही मी लावत बसत नाही. ठराविक काही ऑकेशन्स असतील की म्हणजे जसं काही कार्यक्रमाच्या निमित्तानेच मी नेल पॉलिश वगैरे लावते. तर इथे ना सगळे कपडे वगैरे झाल्यानंतर जे मशीनचं पाणी सोडलं होतं, तर ते बाथरूममध्ये ना पूर्ण असं थोडीशी पावडर अशी दिसत होती धूळ वगैरे. तर मस्तपैकी रेड हार्पिक टाकलं आणि आता छान असा हा जो मोठा हँडी ब्रश आहे ना बाथरूम क्लीनर, तर त्याने हे आता हे सगळं बाथरूम स्वच्छ करून घेते. तर हा ब्रश ना फार उपयोगी आहे. कोपऱ्या-कोपऱ्यामध्ये पोहोचतो आणि सगळं स्वच्छ असं बाथरूम काढतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे रेड हार्पिक आहे ना, जर तुम्ही रेड हार्पिकने तुम्ही टॉयलेट वगैरे सॉरी बाथरूम वगैरे धुत असाल ना रेड हार्पिकने, तर सगळे डाग निघले जातात आणि बाथरूमचा जो एक ठराविक वास असतो तो देखील येत नाही. आता घर स्वच्छ ठेवणं म्हणजेच एक झाडून, पुसून किंवा स्वच्छ धुवून ठेवणं असा याचा अर्थ होत नाही. तर आपलं घर किंवा टॉयलेट बाथरूम जे आहे ते छान असं मंद सुवासिक देखील असलं पाहिजे. आणि म्हणून एअर फ्रेशनर वगैरे जे मार्केटमध्ये भरपूर प्रमाणामध्ये आलेले आहेत ते तुम्ही बाथरूम किंवा टॉयलेटमध्ये ठेवू शकता. त्याच्यामुळे देखील आपलं घर आणि टॉयलेट बाथरूम फ्रेश वाटायला लागतं. तर इथे बाथरूममध्ये ना म्हणजे दोन्हीही बाथरूम आणि टॉयलेटमध्ये मी एअर फ्रेशनर लावते. त्याच्यामुळे ना कोणी बाहेरून जरी एखादी व्यक्ती आली म्हणजे पाहुणे मंडळी वगैरे म्हणा, तर म्हणजे आपल्याला एक संकोच वगैरे वाटत नाही. तर बाथरूम वगैरे स्वच्छ केलं आणि इथं इथे कपडे सुकत घातले होते. तर जे काही कपड्यांच्या मी घड्या घातल्या होत्या, तर त्या आता व्यवस्थित कपाटामध्ये सेट करून ठेवते. म्हणजे ज्याचे त्याचे कपडे ज्यांना त्यांना व्यवस्थित मिळतील आणि कपाट देखील एक छान असं ऑर्गनाइज वाटायला लागतं. तर असा होता आजचा
माझा दिवस आणि अशा प्रकारे मी रोजच्या साफसफाईपैकी 30 मिनिटं आज देखील दिली होती आणि त्या वेळेमध्ये मी थोडंफार घर साफसफाई करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा. माझ्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. भेटू पुन्हा अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसहित. तोपर्यंत बाय.